बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, मैं जीऊं हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे टू मी, हैप्पी बर्थडे डियर नमा, हैप्पी बर्थडे टू मी। माय गॉड, नुसते टाळ्या वाजवू नका, सगळ्यांनी माझे फोटो टाका फेसबुकला, काय स्टेटस वगैरे मस्त टाका छान छान. सई, प्रसाद दादा तुमच्याकडे आहेत ना माझे फोटो? थँक गॉड. सई फोटो टाकशील ना माझा? एक मिनिट, मी तुला सांगते स्टेटस काय टाकायचं. सगळ्यांना मी रेडी करून ठेवलंय माझं मोठे. काय टाकशील माहितीये का? नमा तू कमाल आहेस अँड आय लव्ह यू डार्लिंग, हॅपी बर्थडे माय स्वीटी पाय. ओके ओके. ओके. प्रसाद दादा ऍक्च्युली मी लिहिलं नाहीये काहीच, तू रचतोस ना नेहमी काहीतरी. वा वा, सगळ्यांना सांगून झालंय. कोणी कोणी फोटोज टाकले ते बघायला लागतील. शिवाने टाकलीये पोस्ट, किती गोड आहे शिवाय लव्ह यू. वनीने टाकले, सईने फोटो टाकला यार माझा. आज कुठे सईने पोस्ट केलीये. ओ माय, काय एक मिनिट, काय मी वाचून दाखवते काय लिहिलंय. नमा यू आर वन अँड ओनली, यू आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सई कसं सुचतं तुला एवढं सगळं? किती प्रेम करशील माझ्यावर यार तू. हॅलो, आधीच आवाज बसला. हॅलो ऐक, हा नाही मी लवकर निघालो ऑफिसमधनं. नाही बायकोचा बड्डे आहे ना, तर आता पुढचे 2 तास अजिबात डिस्टर्ब करू नकोस. अरे नाही बाबा, मी तिचा बड्डे प्लॅन केला आहे, कोणत्या कारणावर तिचा मूड जाईल ना सांगता येत नाही. हां ओके ओके, बाय बाय बाय, ठेवतो. हॅपी बर्थडे. एक मिनिट. बार बार दिन ये नको ना, चांगला मूड आहे माझा. नको नाही. चल केक कुठे आहे? मी ऑर्डर केला होता. केक कुठे? मला काय माहिती, आला नाही अजून. अरे मी ऑर्डर केला होता केक. नाही आलाय पण अजून. फोन करून बघ त्यांना. कसं होईल? थांब. मिस्टर खांडेकर. बरं हा येस सर, ठीक मेनी आहे. हॅपी रिटर्न्स. थांबा, यांचा आहे माझा नाही. अच्छा, तुमचा आहे. मॅडम, म्हणजे तुमचं औक्षण वगैरे झालंच असेल, पण मी फक्त तुमचे 2 क्षण घेतो. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद शतम, नंदेत शरद शतम. तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. किती गोड. छोटे जयवंतवाडकर. नाही म्हणजे आमचे एक काका आहेत जयवंतवाडकर, ते सुद्धा असेच शुभेच्छा देतात. नाही, ते मलाही दरवर्षी असेच शुभेच्छा देतात. त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन तर मी सुरुवात केली सगळ्यांना. मॅडम, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यू आर वेलकम सर. येस किती गोड आहे. तो केक एकदा चेक करून घ्या. काय आमच्या डिलिव्हरी बॉयजवर ना उगाचचे आरोप होतात, आम्ही वाटेतच अन्नपदार्थ खातो म्हणून. जरा काही प्लीज हरकत नाही, ठीक आहे. एकदा चेक करून घ्या ना, म्हणजे मला पण Let me check. खात्री होईल. मी चेक करते. सरप्राईज केक. आता सांगू नको काय सरप्राईज आहे. बाहेर मी काढ. हो, एक मिनिट. येस. Your favorite flavor? काय माती आहे. काय आलं? अगं थांब, केक काय फेकतेस? काय आलं? संगीता कोण आहे? कोण संगीता? मला उलट प्रश्न विचारू नको. संगीता कोण आहे? म्हणजे संगीता, एक मिनिट. जनरली काय असतं, हॅपी बर्थडेच्या केकवर बायकोचा बर्थडे ना, तर हॅपी बर्थडे नम्रता असं लिहिणं अपेक्षित आहे ना. ह्याच्यावर हॅपी बर्थडे संगीता. कोण आहे संगीता? एक मिनिट. हसू नकोस, माझं डोकं फिरतं. अगं नाही, एक मिनिट. अरे ए भाई, चुकून दुसरा केक आणलाय तुम्ही. दुसरीची डिलिव्हरी इथे दिली जा. नाही, असं कसं सर, चुकीची कशी डिलिव्हरी असेल? तुम्ही फोनवर सांगितलं ना, संगीता, माझ्या डार्लिंग संगीताचा हॅपी बर्थडे म्हणून. असं काय करता? हे तू वेगळं. नमा, आय एम सॉरी. नमा, ऐक, असं काही नाही. असं नाही, चुकून नाही होत. ऐक ना, प्रसाद, असं चुकून नाही होत. तू असं चुकून का बोलशील ना संगीता? म्हणजे काहीतरी तुझं अफेअर आहे बाहेर. हे संगीताचा सर, काय संबंध आहे? हा केक कुठे दुसरीकडे डिलिव्हर करायचा होता का? तू गप ना. तू गप ना. तू वाजलो. तू मला कॉन्टॅक्ट नंबर दे, ऍड्रेस दे. मला ऍड्रेस दे. त्या संगीताला ना मी आता बरोबर-
ऐक ना बाळा, हे बघ काहीतरी गैरसमज आहे. नाही. ह्यानं चुकीचं लिहिलंय काहीतरी. यांना विचार, यानं नाही. सांग ना बाबा चुकीचं अहो सर, लिहिलंय. अशी कशी चुकीची डिलिव्हरी करणार सर? नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, हे बघा त्याच्यावर प्रसाद खांडेकर असं लिहिलंय ना. मॅडम काय होतं माहिती आहे बऱ्याचदा, ऐका मॅडम ऐका ना, तुम्ही ऐका ना. काय होतं ना बऱ्याचदा की म्हणजे ज्या लोकांची अशी 2-2, 3-3 लफडी असतात ना, काही प्रकरणं असतात ना, त्या लोकांचा नेहमी गोंधळ होतो. नाही म्हणजे काय बोलतोस, तुला कळतंय? नाही सांगतोय तुम्हाला, म्हणजे ह्या महिन्यातली माझी ही तिसरी केस आहे माहिती आहे काय? तिसरी केस आहे म्हणजे असं. आणि काय होतं की सणकण कानपड पुढे ना नाही तर एक मिनिट, यांची त्याच्यावर तक्रार- ओरडायचं नाही नाही. ना, मा- त्याच्यावर ओरडायचं नाही. अगं, बरं झालं तुम्ही हे सगळं आता माझ्या ना लिंक लागते. काय link सगळी लिंक लागते? लागते. प्रसाद तुम्हाला नेहमी म्हणायचा मला संगीताची आवड आहे, माझं संगीतावर प्रेम आहे. ही संगीत आहे ना ती. नमा, ते संगीत ह्या प्रकाराबद्दल बोलतोय. आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. एक मिनिट. कसं लगालं? नाही आता तुम्ही म्हणालात ना आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक. हा मग त्याचं काय? कसं असतं की म्हणजे माणसाची अशी चोरी पकडली गेली ना की माणूस हळूहळू इंग्रजीमध्ये बोलायला लागतो. निघणं झालं ना तुझं? चल निघ. काय नाही. निघ तुझ्यामुळे निघ. कुठे जायचं नाहीये. एक मिनिट. काय? जोपर्यंत या संगीताचं प्रकरण मला कळत नाही तोपर्यंत हा माणूस इथून कुठेही हलणार नाही. मॅडम- तुम्ही इथेच थांबा. मॅडम मी इथे थांबलो असतो पण काय आहे ना पुढे काही सरकतच नाही. म्हणजे तुम्ही यांच्यावर आरोप करताय, हे कबूल करत नाहीयेत. मागे एकदा असंच झालं होतं, एक नवरा तो कबूलच करत नव्हता. शेवटी मग त्याच्या बायकोने त्याचा फोन चेक केला माहिती आहे. मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईल नाही नाही सांगितलं प्रकरण मोबाईल मला काढ. अनुभव असतो. घाबरतोस कसं? धाम का फुटलाय? धाम का फुटलाय? मोबाईल काढ. काढ 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 ना मोबाईल काढ. मोबाईल काढ. मोबाईल काढ. काढ. फोन दे ना तू. संगीता ना? ऐक ना एक नमा. संगीता. अगं कोण? मला सगळं कोण माहिती आहे. संगीत? तू आता उघडा पडलायस रे. अगं कोण संगीत आहे बघ. एक मिनिट. तुला मी हॅलो हा नमे बोल. नमे काय नमे? मैत्रीण आहे मी तुझी. काय काय टावळे? मैत्रीण आहे का मी तुझी? तू ये ग माझ्या समोर. नाही तुझ्या झिंजा उपटल्या आणि तुझ्या हातात दिल्या ना तर नावाची नमा नाही मी. नमे. माझ्या नवऱ्याला फितवतेस तू. अगं, हा? कोण कुठली का तू बाया? थांब, तू कोणाशी बोलतेस? हॅलो. हॅलो बाबू. अरे ही असं का बोलतीये नमे? माझ्या झिंजा उपटेल वगैरे बाबू. अगं तू संगीता मामीला फोन केला, तुला कळतंय? मामी मम्मी बाबू. चुकून लागलाय तिला फोन. असं का बोलायला लागली ती? अगं चुकून एक मिनिट. चुकून नाही, बरोबर लागलाय. मामीला पण कळू दे ना बाबूचं बाहेर काय चालू आहे ते. मामी, हॅलो? मामी बाबूचं बाहेर लफड आहे मामी. काहीतरी सांग. मामी मला फसवलंय बाबूने. मामी असं काय- बाबू मामी असं- अहो याचं लफडं आहे अगं, तू नको बाबूचं. सांगू तुम्ही लागत. मामी काहीच नाहीये, नको सांगू तू. कळतंय तू उगाच का गोंधळ घालतेस ना मग? काहीच नाहीये असं. नाही तू मला फसवलंय. प्रसाद आज माझा बर्थडे रे. मी किती खुश होते प्रसाद. किती प्रकरण आहे तुझे अजून? नमा ट्रस्ट आता सगळं बाहेर पडतंय तुझं. नमा तुझी शपथ असं काही नाही. मार मला. मारून टाक मला. तू हसू नको. नाही नाही तू हसू नको. हो मी अनुभव सांगतोय वेगवेगळे साहेब की म्हणजे ना अशा खोट्या शब्दात सगळेजण घेतात. तुला कळतंय तुझ्यामुळे तुला ना मी तुझ्यामुळे माझ्या घरात भांडणं चालले. तुझ्या एका चुकीमुळे माझ्या घरात भांडणं चालले. एक मिनिट साहेब माझ्यामुळे काही नाहीये. तुला ना मी केकच्या आधी तुला कापेन. मी आधीच सांगतो. तुम्ही काहीतरी धमक्या देऊ नका साहेब. मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. ही असली लफडी होतात म्हणून आम्ही हल्ली कॉल रेकॉर्डिंग पण ठेवायला सुरुवात केली माहितीये काय? सुपर. बाजलो. दे दाखव. ऐकवा. ऐकवा. हा ऐकव ना. नाही नाही आता ऐकवा. आता कळलं. हॅलो सर, हा कोणाचं नाव टाकायचंय? हॅपी बर्थडे नम्रता. माझ्या डार्लिंग नम्रताचा बर्थडे. ओके सर. हे काय नम्रताच सांगितलं होतं त्यांनी. पण सर कसं आहे ना मी डिलिव्हरी बॉय आणि केकवर जो नाव लिहितो ना तो माणूस वेगळा आहे. तो केकवर नाव लिहितो ना त्या स्टाफचं नाव आहे अरुण कदम. तर तो स्वतःची ओळख सांगताना नमस्कार मला ना मी स्वतःचं नाव विसरतो. तर म्हणजे असं होऊ शकतं ना. आणि विसरणं हा निसर्गाचा नियम आहे. ॲक्च्युली हा माझा नियम आहे. आणि साहेब म्हणजे थोडीशी झाली आहे गल्लत पण मी ना क्रीम आणली आहे साहेब. एक मिनिट. तू तेल आणलं पाहिजे होतं. याच्यात आहे ते. मी काय करतो ते नाव बदलून आहे ना हॅप्पी बर्थडे सोनाली असं करतो. हां ए हॅप्पी बर्थडे
काय म्हणाले नावायचं तुझ्या- नाही, थांब.